आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शेतकरी आंदोलकांकडून केंद्र सरकारला अंतिम इशारा। रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन। जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती साजरी। शिवजयंती निमित्त कलिंगडामध्ये रेखाटले शिवरायांचे चित्र। शिनोळीत अधिकारी नियुक्तीसाठी बैठक संपन्न। श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला उद्यापासून प्रारंभ। रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे शिक्षक परिषद संपन्न। कलाश्री सोसायटी तर्फे मंगळवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आणि लकी ड्रॉ। बेळगाव आगारात 50 नवीन बसेसचे लोकार्पण। शांताई वृद्धाश्रमातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी हवाई सफरीची सहल। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची देशभरात चर्चा पाहायला मिळत आहे। काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी प्रदीर्घ असं आंदोलन केलं होतं। त्यावेळी केंद्र सरकारच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। या पार्श्वभूमीवर आता आंदोलक शेतकऱ्यांकडून सरकारला 2 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे। या संदर्भात शेतकरी आंदोलक अभिमन्यू कोहड यांनी केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर नेमकी काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली आहे। आमची सकारात्मक वातावरणात प्रदीर्घ चर्चा झाली। आम्ही सरकारला सांगितले की तुम्हाला जर वेळ हवा असेल तर आणखी 2 दिवस आम्ही देतो। जर तोपर्यंत सरकारने त्यावर पाऊल उचललं नाही तर 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शंभू सीमा व खनोरी सीमेवरून आम्ही शांततापूर्ण वातावरणात दिल्लीच्या दिशेने मोर्चाला सुरुवात करू, असं अभिमन्यू कोहड यांनी सांगितलं आहे। रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन। मागील काही वर्षांपासून येथील विविध संघटनांनी बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्याची मागणी लावून धरली आहे। परंतु रेल्वे विभागाने परवानगीचा मुद्दा पुढे करून सदर पुतळा बसवण्यास टाळाटाळ चालवली आहे। याबाबत शिवजयंतीच्या दिवशी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्यात आले। विविध संघटनांच्या सदस्यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल जाब विचारला। रेल्वे स्थानकावर शिवरायांचा तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी शेडमध्ये तयार करून ठेवण्यात आले आहेत। परंतु प्रमुख ठिकाणी त्यांची स्थापना झालेली नाही, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर आणि दलित संघटनांचे नेते मल्लेश चौगुले यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा आंदोलन छेडण्यात आले। तसेच येत्या 15 दिवसात सदर पुतळे बसवण्यात यावेत, अन्यथा आम्ही स्वतःच ते बसवण्याची मोहीम हाती घेऊ, असा इशारा देण्यात आला। यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती साजरी। जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्यात आला। त्यानिमित्त येथील छत्रपती शिवाजी उद्यानात शिवरायांना अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या। त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपले विचार व्यक्त केले।
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यासह महानगरपालिकेतील नगरसेवक तसेच प्रशासकीय अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी उपस्थित सदस्यांनी शिवरायांचा जयघोष करून सोहळा साजरा केला। शिवजयंतीनिमित्त कलिंगडामध्ये रेखाटले शिवरायांचे चित्र। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने बेळगावमधील शेफ कल्लप्पा भातखंडे यांनी कलिंगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले, त्यामुळे ते कौतुकास पात्र ठरले आहेत। त्यांनी यापूर्वी अनेक प्रसंगानुरूप कलिंगडामध्ये चित्रकृती साकारल्या आहेत। त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे। तसेच सदर कलाकृती पाहण्यासाठी नागरिक विचारणा करीत असल्याचे त्यांनी सांगितले। शिनोळीत अधिकारी नियुक्तीसाठी बैठक संपन्न। सीमा भागातील मराठी जनतेच्या समस्या महाराष्ट्र शासन दरबारी तात्काळ पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राने सीमेवर विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे। त्यानुसार नायब तहसीलदार दर्जाचा नोडल अधिकारी शिनोळी ग्रामपंचायतीत शनिवारपर्यंत दिनांक 24 पर्यंत नियुक्त केला जाणार आहे। सीमा भाग मुख्य समन्वयक व गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली शिनोळी ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सीमा भागात अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली होती। त्याप्रमाणे अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे। सदर अधिकारी सीमा भागातील निवेदने, सूचना आणि तक्रारी स्वीकारणार आहेत। श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला उद्यापासून प्रारंभ। दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला उद्या मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे। उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत सनई चौघडा व काकड आरतीने उत्सवाला सुरुवात होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत कुंकुमार्चन होणार आहे। सकाळी 11 वाजता श्री समादेवी मंगल कार्यालयात श्री देवी दरबाराचे उद्घाटन होणार असून यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून श्री सरस्वती वाचनालय शहापूर अध्यक्ष सौ स्वरूपा इनामदार उपस्थित राहणार आहेत। शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी पर्यंत 4 दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तरी समाज बांधव भगिनी तसेच भक्त मंडळींनी सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी असे वैश्यवाणी समाजाध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुर्तडकर, महिला मंडळ अध्यक्ष अंजली किनारी व सेक्रेटरी वैशाली पालकर यांनी कळवले आहे। नमस्कार। बेळगावचं जे ग्रामदैवत आहे श्री समादेवी बेळगाव येथील जी दैवत आहे त्याचा जन्मोत्सव उत्सव उद्या मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। तरी मी सर्व वैश्यवाणी समाजातील बंधू भगिनी आणि युवांना सगळ्यांना विनंती करतो, तसेच इतर समाजातील ज्या व्यक्ती आहेत त्यांना देखील विनंती करतो की 4 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्याचप्रमाणे 23 तारखेला शेवटच्या दिवशी शुक्रवारी जो महाप्रसाद आहे त्याचा देखील लाभ घ्यावा। बेळगाव शिवाय गोवा आणि महाराष्ट्रामधील जे वैश्यवाणी भक्त आहेत त्यांनी देखील या उत्सवाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवावी आणि उत्सवाची शोभा वाढवण्यास मदत करावी। धन्यवाद। थँक्यू। नमस्कार। समादेवी जन्मोत्सव 2024 20 फेब्रुवारी 2024 पासून 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरुवात होत आहे। तरी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकच्या सर्व भक्तांचे श्रद्धास्थान असलेला हा समादेवी मंदिर ह्याचा जो जन्मोत्सव आहे ह्याचा पहिला दिवस 20 तारखेला सुरुवात होऊन त्या दिवशी देवी दरबारचं उद्घाटन व काही मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा त्या दिवशी ठेवण्यात आलेल्या आहेत। तसंच 21 तारखेला 21 फेब्रुवारी 2024 रोजी भजन व काही कार्यक्रम त्या दिवशी देखील आयोजन केलेलं आहे व मुख्य दिवस हा 22 फेब्रुवारी 2024 रोजी श्री समादेवीचा जन्मोत्सव असून त्या दिवशी आपण दिवसभर समादेवीचा जन्मोत्सव साजरा करत आहे। तसंच संध्याकाळी श्रीची पालखी समादेवी गल्ली, गोंधळे गल्ली, गवळी गल्ली व नार्वेकर गल्ली असं करत समादेवीच्या मंदिरामध्ये संध्याकाळी 8 वाजेपर्यंत येऊन पोहोचून त्यानंतर काही कार्यक्रम समादेवीच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मंदिरामध्ये केलेलं आहे।
रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे शिक्षक परिषद संपन्न. शिक्षकांनी मुलांच्या गरजा व इच्छा पाहून त्यानुसार निस्वार्थपणे शिकवावे असा सल्ला बंगळूरमधील रामकृष्ण मिशनचे स्वामी वीरेशानंद महाराज यांनी दिला. किल्ल्यातील रामकृष्ण मिशन आश्रमात शिक्षक परिषद नुकतीच झाली, त्यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यांनी आजच्या काळातील शिक्षणाच्या विविध मुद्द्यांबाबत परिपूर्ण आढावा घेतला. बंगळूरचे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर H.N. मुरलीधर यांनी स्वामी विवेकानंदांच्या शैक्षणिक विचारांविषयी सांगितले. बेळगाव रामकृष्ण मिशन आश्रमाचे स्वामी आत्मा प्राणानंद यांनी स्वागत केले. परिषदेत अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. कलाश्री सोसायटीतर्फे मंगळवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आणि लकी ड्रॉ. कलाश्री कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कलाश्री बंब अँड स्टील फर्निचर व विजया दक्षता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ मिडटाउन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दिनांक 20 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कलाश्री उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन प्रकाश डोळेकर यांनी दिली. या शिबिरात विजया दक्षता हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. सदर शिबिर सकाळी 11 ते 4 या वेळेत उद्यम बाग येथील कलाश्री टॉवरच्या सभागृहात होणार आहे. तसेच सायंकाळी 4 वाजता लकी ड्रॉ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव आगारात 50 नवीन बसेसचे लोकार्पण. राज्यातील विविध परिवहन महामंडळातील चालकांची 2000 पदे भरली जाणार आहेत. अपघातात मृत झालेल्या चालकांच्या वारसांना यापूर्वी 50 लाखांची भरपाई दिली जात होती, ती आता 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली. वायव्य महामंडळाच्या बेळगाव आगाराला मिळालेल्या 50 पर्यावरणपूरक बसेसचा लोकार्पण सोहळा रविवारी मध्यवर्ती बस स्थानकात झाला, त्यावेळी ते बोलत होते. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अशोक पट्टण, वायव्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष राजू कागे, चन्नराज हट्टीहोळी व्यासपीठावर होते. आमदार राजू सेठ अध्यक्षस्थानी होते. शांताई वृद्धाश्रमातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी हवाई सफरीची सहल. शांताई वृद्धाश्रमातील ज्येष्ठ सदस्यांना मुंबई पाहण्यासाठी हवाई सहलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईतील अनिल जैन हे लग्न समारंभाच्या निमित्ताने बेळगावला आले असता त्यांनी शांताई वृद्धाश्रमाला भेट दिली. त्यावेळी तेथील ज्येष्ठ सदस्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना मुंबई सहलीचे निमंत्रण दिले, तसेच त्यांचा सर्व खर्च करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार आता गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी आश्रमातील ज्येष्ठ सदस्य आणि संचालक असे एकूण 42 जण विमानाने सांब्रा विमानतळावरून मुंबईला रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी।
विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. हलशीवाडी तालुका खानापूर शिवारात शनिवारी दुपारी 4च्या सुमारास शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलेला प्राणी हा वाघ नसून बिबट्या असल्याचे रविवारी स्पष्ट झालं. नारार गाळीचे सहाय्यक वनक्षेत्रपाल नागराज हिरेमठ यांनी त्याला दुजोरा दिला असून पाण्याच्या शोधात बिबट्या शिवारापर्यंत आल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी शेतात काम करताना हलशीवाडीतील काही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. या परिसरात हत्ती, रानडुक्कर, गवे, अस्वले यांचा उच्छाद सुरू असतानाच बिबट्याच्या दर्शनाने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. ऑनलाईनद्वारे विवाह नोंदणी योजनेसाठी सुविधा. विविध नागरी सेवा नागरिकांच्या दारात पोहोचवण्याचा प्रयत्न महसूल खात्यातर्फे सुरू आहे. या अंतर्गत कावेरी 2 या तंत्राद्वारे यापुढे विवाह नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईनद्वारे करता येणार आहे. सरकारी कार्यालयात ये जा करण्याचा त्रास कमी होणार आहे. विवाह नोंदणीसाठी आवश्यक माहिती भरून निर्धारित शुल्क ऑनलाईनद्वारे भरावे लागणार आहे. अर्ज स्वीकृतीनंतर काही दिवसात विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र अर्जदारांना मिळणार आहे. जिल्ह्यात लवकरच या कामाचा प्रारंभ होणार आहे. सध्या हिंदू विवाह नोंदणी, विशेष विवाहांची नोंदणीसह अन्य नागरी सेवा उपलब्ध होणार आहे. निवृत्त मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार. खैरवाड तालुका खानापूर येथील रहिवासी व निवृत्त मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचा ज्ञानवर्धिनी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या निस्वार्थ आणि प्रामाणिक शिक्षकी सेवेची ज्ञानवर्धिनीचे अध्यक्ष पीटर डिसोजा यांनी दखल घेतली. त्यांना ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. पाईपलाईन रोड परिसरात दूषित पाणी पुरवठा. विजयनगर येथील पाईपलाईन रोड परिसरात रविवारी दूषित पाणी पुरवठा झाल्याची बाब निदर्शनास आली. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ महापालिकेकडे तक्रार केली. सुट्टीचा दिवस असल्याने त्याकडे कोणी लक्ष दिले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. जलवाहिनीला गळती व दूषित पाणी पुरवठ्याची समस्या निकालात काढण्यासाठी L&T कंपनीकडून शहरात नव्याने जलवाहिनी घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जलवाहिन्या बदलण्याचे काम पूर्ण झालेल्या भागात दूषित पाणी पुरवठ्याची समस्या निकालात निघाली आहे. मात्र या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि नागरिकांच्या आरोग्याची सुविधा देण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकातून होत आहे. शहापूर येथे गॅस सिलेंडर वापराबाबत जागृती. आळवण गल्ली शहापूर येथील फिजिकली हँडिकॅप्ड असोसिएशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या भारत गॅस एजन्सीच्या सभागृहात गॅस सिलेंडर जागृतीबाबत कार्यशाळा घेण्यात आली. शनिवारी झालेल्या या कार्यशाळेला भारत पेट्रोलियमचे विभाग प्रमुख राजेश कुमारे, धारवाड विभाग व्यवस्थापक दीपक अगरवाल उपस्थित होते. राघवेंद्र अणवेकर यांनी स्वागत केले. या प्रसंगी उपस्थित ग्राहकांनी काही प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. यावेळी संस्थेचे कर्मचारी वासुदेव बडिगेर यांनी सिलेंडर घेऊन येणाऱ्या गॅस वितरकांकडून वजन करून घ्यावे, ग्राहकांनी बिलाची तपासणी करावी, तसेच सिलेंडरच्या कॅपचीही तपासणी करावी अशा सूचना केल्या. काहेर विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे उद्घाटन. काहेर विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे उद्घाटन नुकतेच फिलाडेल्फिया येथील थॉमस जेफरसन विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर रिचर्ड डेमर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर प्रभाकर कोरे, कुलगुरू डॉक्टर नितीन गंगाने, कुलसचिव डॉक्टर MS गणाचारी, काहेरचे संचालक डॉक्टर SS गौडर उपस्थित होते. या विभागामधून आता विशेष संशोधनात्मक कार्य हाती घेण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली. शाणभाग व भंडारी शाळा यांच्या वतीने शिवजयंती साजरी. SKE सोसायटी संचलित VM शाणभाग मराठी व MR भंडारी कन्नड शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळा संपन्न 19 फेब्रुवारी 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमासाठी मराठी प्राथमिक विभागातील मुख्याध्यापिका GS शिंदे, माध्यमिक विभागातील मुख्याध्यापक PS खणगावकर तसेच कन्नड प्राथमिक विभागातील मुख्याध्यापिका SD नायक व माध्यमिक विभागातील मुख्याध्यापक श्री सदाशिव वैजनाथ मठ उपस्थित होते. GD पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मूर्तीपूजन करण्यात आले. संगीता देशपांडे यांनी शिवाजींचा पाळणा सादर केला तर शर्वाणी नाडकर्णी हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जिजामाता हायस्कूलच्या 10वी विद्यार्थ्यांना निरोप. मराठा मंडळच्या जिजामाता हायस्कूलमधील 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक ND पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून गुरुनाथ किरमिटे,
CRP राजू बेळगुणकर, निवृत्त लष्करी अधिकारी परशुराम पाटील, उद्योजक वैभव पाटील, परशुराम खेमणे व इटकेकर तसेच माध्यान्ह आहाराचे वितरक अयूब व प्रकाश सलमाणी उपस्थित होते। यावेळी किरमिटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शिक्षकांतर्फे अंजली चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या। 10वीच्या विद्यार्थिनींनी शाळेसाठीचे साहित्य 9वीच्या विद्यार्थिनींकडे सुपूर्द केले। ND पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला। BM पाटील यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन आशा पवार यांनी तसेच आभार रेश्मा पाटील यांनी मानले। नोटरी संमेलनासाठी न्यायमूर्ती दिनेशना निमंत्रण। कर्नाटक राज्य नोटरी संघातर्फे 14वे राज्यस्तरीय नोटरी संमेलन रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी हलग्यातील सुवर्णसौधमध्ये होणार आहे। या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी प्रशासकीय न्यायाधीश PAS दिनेश यांना बेळगाव जिल्हा नोटरी असोसिएशनतर्फे नुकतेच निमंत्रण देण्यात आले होते। जिल्हा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष चन्नबसप्पा बागेवाडी यांनी न्यायाधीश दिनेश दाम्पत्याला भेटून शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना संमेलनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले। संमेलनासाठी राज्यभरातून नोटरी असोसिएशनचे पदाधिकारी बेळगावात दाखल होणार आहेत। खानापुरात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, युवकास अटक। मरिअम्मा मंदिर मागील वसाहतीत एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत माहिती अशी की रविवारी तारीख 18 रोजी रात्री 9च्या सुमारास मरिअम्मा मंदिर परिसरातील वसाहतीत एक महिला आपल्या घरी जात असताना अचानकपणे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यामुळे त्या महिलेने आरडाओरडा करताच त्या युवकाने आपल्या दुचाकीवरून पळ काढला। या घटनेची माहिती खानापूर पोलिसांना मिळताच खानापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन तपास केला व संशयित युवकास अटक केली आहे। नक्षत्र महिला मंडळाचा हळदी कुंकुम समारंभ उत्साहात। कंगराळी खुर्द येथील नक्षत्र महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकुम समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशनच्या मीनाताई बेनके, किलबिल बालविहार शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल बेर्डे, गायत्री आचार्य आणि प्रमुख व्यक्त्या म्हणून पत्रकार वसुधा सांबरेकर आदी मान्यवर उपस्थित होते। महिला मंडळाच्या सदस्यांच्या स्वागत गीताने आणि मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन महिला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। महिला मंडळाच्या माहेश्वरी सोमाजीचे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच नवी कार्यकारिणी जाहीर केली। सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शन चर्चा सत्र संपन्न। आपल्या ग्राहकांच्या पैशांची सुरक्षता ही प्रत्येक बँकेची स्वतःची जबाबदारी आहे। त्यामुळे बँकांनी आपले कर्मचारी आणि संचालक मंडळांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे, असा आदेश अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून काढण्यात आला आहे। ही गोष्ट लक्षात घेऊन बेळगावातील मराठा बँक, पायोनियर बँक आणि तुकाराम बँक या 3 बँकेच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा म्हणजे काय याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन केले होते। रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत मराठी सहकारी बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाल्या। या शिबिरात पुण्याचे सायबर गुन्ह्याचे अभ्यासक हेमंत देशमुख यांनी मौलिक मार्गदर्शन केले। रवींद्र पाटील यांच्या अखंड महाराष्ट्राचा लढा गीताचे प्रकाशन। शिनोळी येथील राजश्री शाहू विद्यालयाचे शाळेचे मराठी विषयाचे शिक्षक रवींद्र पाटील यांनी अखंड महाराष्ट्राचा लढा या त्यांच्या गीताचा ध्वनिमुद्रित गीताचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ कादंबरीकार साहित्यिक कृष्णात खोत संमेलनाध्यक्षपदी होते। सजम ग्रुप पुणे CEO तुकाराम मेळगे पाटील यांनी या गीतेचे प्रकाशन केले। संमेलन आप्पासाहेब गुरव, प्रकाश मरगाळे, माळूजी आष्टेकर, अंकुश केसरकर, शिवाजी हंगीरकेकर, शिवसन संजय गुरव, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांच्यासह आदींच्या उपस्थितीत पोस्टर अनावरण करण्यात आले। विश्वकर्मा जयंती महोत्सव बुधवारपासून। विश्वकर्मा पांचाल मनुमाय संस्थेतर्फे विश्वकर्मा जयंती महोत्सव डॉक्टर SPMC रोडावरील विश्वकर्मा मंदिरात बुधवार दिनांक 21 ते शुक्रवार दिनांक 23 पर्यंत साजरा होणार आहे। बुधवारी पालखी मिरवणूक होणार आहे। सायंकाळी 5:15 वाजता बसवान गल्लीतील कालिका देवी मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सुरुवात होईल। डॉक्टर SPM रोडावरील विश्वकर्मा मंदिर आवारात सांगता होईल। गुरुवार दिनांक 22 सकाळी 7:30 वाजता सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन होणार आहे। शुक्रवार दिनांक 23 दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसाद होणार आहे। भाविकांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे संस्थेने कळवले आहे। केदनूर लक्ष्मी देवी यात्रा 27 पासून।
केदनूर बच्चनहट्टी येथील लक्ष्मीदेवीची त्रिवार्षिक यात्रा दिनांक 27 फेब्रुवारी ते दिनांक 4 मार्च दरम्यान होणार आहे। मंगळवारी दिनांक 27 रोजी देवीची ओटी भरणे, बुधवार दिनांक 28 सकाळी 6 वाजता अक्षतारोपण, 9 वाजता देवीची मिरवणूक होणार आहे। गुरुवार दिनांक 29 रात्री 9 वाजता मनोरंजनपर गुरुवार दिनांक 19 रात्री 9 वाजता मनोरंजनपर कार्यक्रमात मराठी नाटक होणार आहे। सोमवार दिनांक 4 यात्रेची सांगता होणार आहे। जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत। मी कुठेही जात नाही, मी जिथे आहे तिथेच आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे। तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे। 2 जुलै 2023 ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आमदारांचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाला। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे। काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला। मिलिंद देवरा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले तर बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर गेले। काँग्रेसचे दिग्गज समजले जाणारे हे नेते महायुतीत गेले। आता आज सकाळपासूनच जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे। यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केले। मात्र भाजपा प्रवेशाच्या या सगळ्या चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळल्या आहेत। छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ मूर्तीची येळ्ळूरमध्ये जल्लोषात मिरवणूक। महाराष्ट्र चौक येळ्ळूर या ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ मूर्तीची मिरवणूक येळ्ळूर गावामध्ये सोमवारी दिनांक 19 रोजी अगदी जल्लोषात वातावरणात शेकडो शिवभक्त, आबालवृद्ध महिला व मुले यांच्या उपस्थितीत भव्यमय वातावरणात काढण्यात आली। मिरवणुकीला सकाळी 12 वाजता सैनिक भवन येळ्ळूर इथून सुरुवात करण्यात आली। मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथक, धनगरी वाद्य व टाळ मृदंगाचा निनाद सुरू होता। शेकडो शिवभक्त मिरवणुकीमध्ये डोक्यावर भगवा फेटा बांधून सहभागी झाले होते। तत्पूर्वी सैनिक भवन या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांगलेश्वरी शिवस मंडळाचे अध्यक्ष नारायण कंगराळकर हे होते। तर प्रमुख पाहुणे काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, माजी APMC अध्यक्ष युवराज कदम, काँग्रेसचे नेते SM बेळवटकर, येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील हे होते। मनपाच्या विभागीय कार्यालयात चोरी। बेळगाव महानगरपालिकेच्या गोवावेस येथील विभागीय कार्यालयात चोरीचा प्रकार उघडकीस आला। रविवारी दिवसभर सुट्टी असल्याने चोरट्यांनी धाव साधला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून महसूल विभागातील कागदपत्रांची चोरी झाल्यास प्रथमदर्शनी दिसून येत आहे। सोमवारी दिनांक 19 रोजी सकाळी भिंतीवरील खिडकीचे काचेचे दरवाजे तोडले निदर्शनास आले। शनिवारी काम उरकून संपूर्ण कार्यालय बंद करून गेलेले कर्मचारी रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी कार्यालयात पोहोचले। यावेळी सदर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात कागदपत्रांसह 4 लॅपटॉप्सची चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे। मिस्टर रॉ क्लासिक शरीर सौष्ठव स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन धीरज कुमार। कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटना व बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना व रॉ फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने मिस्टर रॉ क्लासिक राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत सर्वोच्च किताबाचा मानकरी धीरज कुमार हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरला। बेस्ट पोजर हा किताब विनोद मैत्री याने पटकावला। तर या स्पर्धेतील पहिले उपविजेतेपद चरण राज तर दुसरे उपविजेतेपद प्रताप कालकुंद्रीकर याने निर्विवादपणे संपादन केले। स्पर्धांचे आयोजन शनिवारी धर्मवीर संभाजी मैदानात आयोजित करण्यात आले होते। 55 किलो गट विजेता सचिन कोलकर, 60 किलो गट विजेता मदन के, 65 किलो गट विजेता धीरज कुमार, 70 किलो गट विजेता केदार पाटील, 75 किलो गट विजेता प्रताप कालकुंद्रीकर, 80 किलो गट विजेता फौजतान बेस्ती, 85 किलो गट विजेता चरण राज, 85 किलोवरील गटामध्ये विजेता गौतम कुंद्रे यांच्या मिस्टर रॉ क्लासिक विजेतेपदासाठी चढाओढ लागून राहिली। अनुभवी असलेल्या धीरज कुमार यांनी बाजी मारत स्पर्धा निर्विवादपणे जिंकली। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला। यावेळी प्रमुख पंच म्हणून अजित सिद्धनावर, JD भट, पिल्ले, उमाश महेश, गंगाधर M, हेमंत हावळ, अनंत दलगर खांडे, सुनील पवार, सुनील राऊत यांनी काम पाहिले। मिहीर पोद्दार यांनी पटकावले मराठा गोल्फ कप। मराठा लाईट इन्फंट्री यांच्या वतीने मराठा गोल्फ कप 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही स्पर्धा 17-18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये बेळगाव, हुबळी, कोल्हापूर येथील 180 स्पर्धकांनी भाग घेतला होता। या स्पर्धेचे विजेतेपद व्यावसायिक मिहीर पोद्दार यांनी पटकावले आहे।
मराठा लाईफ इन्फंट्रीचे कमांडर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते मिहीर पोद्दार यांना मराठा गोल्फ चषक देऊन गौरवण्यात आले. 530 किलोमीटर अंतर सायकलने कापत जवान सिंहगडावर. मराठा दिनाचे औचित्य साधून मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी राजहंसगड ते सिंहगड ही 550 किलोमीटर अंतराची सायकल मोहीम यशस्वी केली. 4 फेब्रुवारीला राजहंसगडावरून निघालेले जवान 17 फेब्रुवारीला सिंहगडावर पोहोचले. 13 जवानांनी भाग घेतला होता. 550 किलोमीटर अंतर कापत मार्गातील 7 किल्ल्यांना भेटी देत शनिवारी पुणे येथील सिंहगडावर हे जवान पोहोचले. मेजर संदीप यांच्या नेतृत्वाखाली हे जवान राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करून निघाले होते. 4 फेब्रुवारी रोजी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकून घेतला होता. या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेल्या किल्ल्यांना सायकलवरून भेटी देण्याची ही मोहीम आखण्यात आली होती. राजहंसगड, वल्लभगड, पन्हाळा, प्रतापगड, अजिंक्यतारा, तोरणा किल्ल्यांना भेटी देत जवान सिंहगडावर पोहोचले. भारतीय सेनेबाबत जनजागृती करणे, स्वराज्यासाठी लढणे, तरुण पिढीला देशसेवेसाठी प्रेरित करणे हे सायकल मोहिमेचे उद्दिष्ट होते. लेफ्टनंट जनरल PJS पन्नू यांनी जवानांचे कौतुक करत मराठा दिवस साजरा केला. वीर सौध योगा केंद्रातर्फे रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा. वीर सौध योगा केंद्रातर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथसप्तमी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उषा दळवी यांनी अग्निहोत्र करून विधिवत मंत्रोच्चार केले. YP नाईक यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. रथसप्तमी भगवान सूर्यनारायणचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली. सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य उत्तम राहते, ऊर्जा, ताकद, शक्ती मिळते, आयुष्यात सकारात्मक परिणाम होतो. रथसप्तमीला सूर्यदेवाने अवतार घेतला होता. सोन्याच्या रथावर बसला होता. रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असे विचार व्यक्त केले. या दिवसाचे औचित्य साधून 108 सूर्यनमस्कार घालण्यात आले. यावेळी गीता देशपांडे, उषा दळवी, विजयालक्ष्मी मक्केलवार, शोभा दुर्वे, दीपा चौगुले, बीना मुनोळकर, उमेश सुपाले, रवी सुतार, अनुजा कारेकर, अश्विनी गोडसे, वर्षा शानबाग आदी सदस्यांनी सहभागी होऊन 108 सूर्यनमस्कार घालून उत्साह वाढवला. दत्तात्रय कुर्बिनकोप यांनी आभार व्यक्त केले. आणि याच बरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.